ह्याच्या पुढे 4 काठी टाकले नाही तर वस्तेव करूचा नाही नि ही झाडलोट केले नाही तर उद्या सकाळी शेणकडीचा रोंबाट होऊन बसात ह्या तितक्याच खरा नि ह्या मुख्या पर्याया काय माहिती उद्या मोठे झाल्यावर काय खटपटी असते मग आताशे माळवत सुरू झाले नी आपलो आजचो पहिलोच माळ तर श्रीदेवी भवानी मंदिरात पाठी सोडीत गुंड्याच्या भरत्या वाप्याक निष्फळ होता बघित मस्तपैकी नजरे बघित डोंगरेवाडीत इलय पुढे उजव्या हातारी वळण घेत श्रीयुत अनिल सावंत यांच्या घराकडे नजर फिरीत सापासारा वळण घेत पुढे तीव्र चढाव घेत आगत चालक मालक संघटनेचे अध्यक्ष श्री शरदजी परब यांच्यासोबत त्यांच्याच माळात जोग गेलय तर ऍडव्होकेट संदीपजी परब काकडेंची परत फिरी होते न्यास तर पम्याच्या गाठीर जवान पडला असा वाटत होता तर तृतीया महालयाचो पहिलोच माळ 8 वाड्यांशी चपलय नि ऍडव्होकेट संदीपजी परब यांनी 15 वाड्यांची नोंद करीत पम्याक पाठी सोडल्यानी नि वाईट जिरवणे गुंडो धरणार घेऊन इलो बाबलांत काय सगळ्या कोपऱ्यांका साडीयन हिसवल्यान होता तर गुंड्यान आपला साम्राज्य दाखवूक धरणार नेल्यान भावी सरपंच आपलो तोल सावरीत पुढेले तर युवा उद्योजक गुंडू परब यांनी आपल्या ठेक्यात पाऊल ठेवल्यानी तर सरपंच निमिया गुंड्याच्या मत्स्य उद्योगावर नजर फिरून गोसलो असे निर्देशक फलकांचा पालन करीत अगदी सरपंचांचे पाय गळ्यात इले तर गुंड्याच्या दुचाकी स्वरार बासान घरा केलं मग रातच्यान भजन केलानी प्रख्यात मृदुंगमण यांचे बोल ऐकून मन प्रसन्न झाला नि मन जसा प्रसन्न झाला तसा तोंडाक गोड कोरू दादूच्या झिलान कणजो आणल्यान ते खाऊन जवान गाठीर पाडाक म्हणान जायका बिर्याणी दरबार मध्ये इलो भावी सरपंच युवा उद्योजक गुंडू दुर्वांग सहित बिर्याणीचो दणको उडवलो चला तर मग मी येते आता उद्या